मी सर्वांचं मनापासून एकदा स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण भाग, तो म्हणजे बेरीज व वजाबाकीचे नियम. बेरीज व वजाबाकीचे नियम. आता हा भाग पाहत असताना आपल्याला दोन गोष्टी समजणं गरजेचे आहेत, की आपण धनसंख्या कोणाला म्हणतो आणि ऋणसंख्या कोणाला म्हणतो. पहा, एखादी संख्या आहे, या संख्येच्या पुढे चिन्ह असेल प्लसचं, बेरीज चिन्ह असेल किंवा चिन्ह नसेलही, तर तेव्हा त्या संख्येला काय म्हणतो आपण? धनसंख्या असे म्हणतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह नंबर असं आपण त्याला समजतो. ज्या संख्येच्या पुढे प्लसचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज चिन्ह आहे किंवा चिन्हच नाही आहे, ती संख्या काय असते? धनसंख्या असते, पॉझिटिव्ह नंबर असते. ठीक आहे. जर एखाद्या संख्येच्या समोर मायनसचं चिन्ह असेल म्हणजे वजाबाकीचं चिन्ह असेल, तर तेव्हा त्या संख्येला ऋणसंख्या असे म्हणतात. ऋणसंख्या असे म्हणतात. ठीक आहे. निगेटिव्ह नंबर असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर यांची जेव्हा आपण बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो, तर तेव्हा बेरीज आणि वजाबाकी करत असताना त्यांचे जे काही नियम आहेत, ते नियम आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. फक्त तुम्हाला इथं दोन गोष्टी समजणं गरजेचे आहेत, की धनसंख्या काले म्हणतात आणि ऋणसंख्या काले म्हणतात. जर संख्येच्या पुढे प्लसचं चिन्ह असेल किंवा चिन्हच नसेल, तर ती झाली आपली धनसंख्या. जर संख्येच्या पुढे वजाबाकी चिन्ह असेल, तर ती झाली आपली काय? ऋणसंख्या. इथपर्यंत ठीक आहे. आता या बेरीज आणि वजाबाकीचे जे नियम आहेत, ते नियम आपण समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण हा भाग आहे, जो कोणत्याही वर्गातल्या विद्यार्थ्याच्या बेरीज व वजाबाकीचे जे नियम आहेत, हे नियम सर्व शालेय स्तराचे जे विद्यार्थी आहेत त्याच्या कामाचे आहेतच, पण सोबतच जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत असे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा उपयोगी असणारा हा भाग आहे, बेरीज व वजाबाकीचे नियम. एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत आणि या बेसिक कन्सेप्ट पासून आपण हे सिरीज पुढे पुढे घेऊन जाणार आहोत. एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित समजेल या भाषेमध्ये आणि गणिताचं डीप असं नॉलेज तुम्हाला येईल, जेवढी मात्र मी या ठिकाणी गॅरंटी देतो. आणि आपण पुढे पाहूया बेरीज व वजाबाकीचे नियम. तर लक्षात घ्या, जर समजा दोन्ही संख्या ह्या धन असतील, काय असतील? धन असतील. ठीक आहे. किंवा दोन्ही संख्या ह्या ऋण असतील. पहा, दोन्ही काय असतील? प्लस प्लस असतील किंवा मायनस मायनस असतील. दोन्ही संख्या धन आहेत किंवा दोन्ही संख्या ऋण आहेत. तर अशा वेळेस त्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करा. अशा वेळेस त्या दोन्ही संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे. आणि जर समजा एक संख्या धन आहे, दुसरी संख्या ऋण आहे, किंवा एक संख्या पहिली ऋण आहे, दुसरी धन आहे, असं असेल, तर अशा वेळेस त्याची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. नियम पहा किती सोपे आहेत. 4 नियम आहेत. हे 4 नियम आपण या आकृतीच्या सहाय्यानं व्यवस्थित समजून घेत आहोत. पहा, दोन्ही संख्या धन असतील म्हणजे दोन्ही संख्या ह्या पॉझिटिव्ह असतील, दोन्ही संख्या ह्या ऋण असतील म्हणजे निगेटिव्ह असतील, दोन्ही प्लस प्लस आहेत किंवा दोन्ही मायनस मायनस असतील, तर तेव्हा आपल्याला त्याची ऍडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे. जर का पहिली प्लस आहे, सेकंड मायनस आहे, किंवा पहिली मायनस आहे, सेकंड प्लस आहे, असं जर असेल, तर तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता साध्या भाषेत सांगायचं झालं तर चिन्ह सारखे असतील, प्लस प्लस मायनस मायनस, ते बेरीज करा. आणि चिन्ह जर का सारखे नसतील तर वजाबाकी करा. आणि हे करत असताना आपल्याला करायचं बेरीज करा किंवा वजाबाकी करा, एक गोष्ट कॉमन ठेवायची आहे, की मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. बेरीज करा किंवा वजाबाकी करा, पण चिन्ह मात्र हे त्याच्यात जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचं आपल्याला लागते चिन्ह द्यावं लागते. एवढं मात्र व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. काय सांगितलं? लक्षात येईल. ओके. पहा,
आता यालाच आपण पहिला नियम म्हणतो ब्रिजेचा, याला आपण दुसरा नियम म्हणतो, हा तिसरा नियम आणि हा चौथा नियम. पण चारही नियम अगदी संक्षिप्त भाषेत तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला. चिन्ह सारखे असतील तर बेरीज करा, चिन्ह सारखे नसतील तर वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. याच्यावरचे काही आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, म्हणजे तुमच्या हे लक्षात येऊन जाईल की आपल्याला नेमकं करायचं काय. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण -11 + 18. ठीक आहे, म्हणजे चिन्ह सारखे आहेत काय? चिन्ह सारखे नाही आहेत. एक मायनस आहे, एक प्लस आहे. चिन्ह सारखे नसतील तर अशा वेळेस वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी कशी करायची? मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा. 18तून 11 गेले, किती उरले? 9 उरले. केली वजाबाकी. वजाबाकी कशी करायची? मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. काढली. 18तून 11 काढले. बरं, वजाबाकी झाली. चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आहे. तर मोठी संख्या कोणती आहे? 18 आहे. त्यासमोर चिन्ह कोणतं आहे? प्लसचं. मग इथे काय चिन्ह प्लस येईल. प्लसचं चिन्ह दिलं तरी चालते आणि नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं उदाहरण. समजा मी आता सेकंड एक्झाम्पल घेतलं. आता इथे काय करसाल तुम्ही? तर तुमच्या समोर इथं पाहायला भेटत आपल्याला की 22च्या समोर मायनसचं चिन्ह आहे. 14च्या समोर सुद्धा काय मायनसचं चिन्ह आहे. म्हणजे चिन्ह सारखे आहेत. इथे चिन्ह मायनसचं आहे, इथे चिन्ह मायनसचं आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दोन्ही ठिकाणी चिन्ह कसे असतील, सारखे सारखे असतील तर हाताचे आहे. हाताचे आहे म्हणजे बेरीज करायची आहे. 22 आणि 14 बेरीज करा. 22 आणि 14 किती होतात? 36. चिन्ह बेरीज केल्यानंतर आपण काय सांगितलं होतं? बेरीज करा किंवा वजाबाकी करा, पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं आहे. मग इथं मोठी संख्या कोणती आहे? 22 आहे. या 22च्या समोरचं चिन्ह कोणतं आहे? मायनसचं चिन्ह आहे. मग इथं काय आहे? मायनस. आणि आपलं उत्तर भेटणार आहे -36. समजत आहे? पहा, तिसरं उदाहरण मी तुमच्या समोर घेत आहे. 11 - 16. आता याच्याच या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या 11च्या पुढे चिन्ह नाही आहे. मग 11च्या पुढे चिन्ह नाही आहे म्हणजे चिन्ह कोणतं असणार आहे? पहा, आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्लस हे साईन देतो तरी सुद्धा ते पॉझिटिव्ह संख्या असते, धनसंख्या असते, आणि नाही दिलं तरी सुद्धा ते काय असते? पॉझिटिव्ह संख्या असते. म्हणजे समजून जायचं की चिन्ह जर नसलं कोणतंच संख्येपुढे तर बेरीजचं चिन्ह आहेत. मग या 11च्या पुढे चिन्ह नाही आहे म्हणजे याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे? बेरीजचं चिन्ह आहे. या 16च्या पुढे कोणतं चिन्ह आहे? वजाबाकी चिन्ह आहे. चिन्ह सारखे आहेत काय? नाही. आपण काय सांगितलं होतं? चिन्ह सारखे असतील तर बेरीज, चिन्ह सारखे नसतील तर वजाबाकी. मग इथं चिन्ह सारखे आहेत काय? नाही आहेत. चिन्ह सारखे नाहीत म्हणून वजाबाकी करा. वजाबाकी कशी करायची आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मोठी संख्या कोणती आहे? 16. 16तून 11 वजा करा. 16तून 11 गेले, किती उरले? 5 उरले. 5 लिहिले. आणि चिन्ह कोणाचं? चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे? 16 आहे. तर 16 चिन्ह आहे मायनस. ठीक उत्तर मायनस. ठीक आहे, चलो आगे पुढे जाऊ आपण. असे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी घेऊन सांगता येतील. पहा, 34 - 51. आता इथं काय होणार आहे? पहा, 34च्या पुढे चिन्ह आहे काय? नाही आहे. मग 34च्या पुढे जर बाबांनो चिन्ह नाहीच आहे तर चिन्ह कोणतं घ्यायचं? तर चिन्ह नसेल तर बेरीज चिन्ह घ्यायचं आहे, म्हणजे प्लसचं चिन्ह घ्यायचं आहे. मग आपण प्लसचं चिन्ह घेतलं. ठीक आहे, आता इथं प्लस आहे, इथं चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे. मग मी तुम्हाला आकृती सांगितली होती की एका ठिकाणी प्लस आहे, एका ठिकाणी मायनस आहे. म्हणजे एक डोळा चालू आहे, एक डोळा बंद आहे, एक डोळा फुटका आहे. असं असेल तर काय होईल? तो दुःखी असेल बिचारा. दुःखी म्हणजे काय? वजाबाकी करावी लागते. 51 मधून 34 गेले करा. 51 मधून 34 गेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मग 51 मधून जर 34 आपण वजा केले तर आपल्या उत्तर किती? 17 होतात. उरले 17. चिन्ह कोणाचं येणार आहे? मोठ्या संख्येचं. सर मोठी संख्या कोणती आहे? 51 आहे. 51चं चिन्ह आहे मायनस. म्हणून इथं काय येणार आहे? -17 येणार आहे. गॉट इट? असे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे, -21 + 47 हे उदाहरण तुम्ही सोडवा बेरीज आणि वजाबाकीच्या नियमावरचं. दुसरं उदाहरण घ्या. 14 - 35.
तिसरं एक्झाम्पल घ्या, -29 - 11. चौथं एक्झाम्पल घ्या, 71 अधिक 31. त्या चारही एक्झाम्पलला सॉल्व्ह करून याचं उत्तर काय येते हे उत्तर मला कमेंट्समध्ये निश्चित सांगा. मी तुमची या चारही प्रश्नाच्या उत्तराची आतुरतेनं वाट पाहत आहे. बेरीज आणि वजाबाकीचे नियम जे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. कुठल्याच पद्धतीचा त्याच्यामध्ये काय करायचं नाही आहे, नियम असे लिहून घ्यायचे नाही आहेत किंवा एक संख्या धन आहे आणि दुसरी संख्या धन असेल असं काहीच नाही. शॉर्टकटमध्ये तुमच्यासमोर मी डायग्राम करून दिला होता, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. चिन्ह सारखे असतील तर बेरीज, चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी. बेरीज करा की वजाबाकी करा, परंतु आपल्याला बेरीज केल्यानंतर आणि वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, याचं आन्सर मला सांगा काय येईल तर कमेंट्समध्ये. भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये, म्हणजेच गुणाकार व भागाकाराचे नियम.